फायनली द नोटिफिकेशन इज आउट, राईट. आणि हे नोटिफिकेशन खूप महत्वाचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला ह्याच्यामधनं काय समजून घ्यायचंय. फर्स्ट ऑफ ऑल दॅट द नोटिफिकेशन हॅज बीन रिलीज्ड ऑन 4th ऑफ फेब्रुवारी 2026, राईट. डेडलाईन कधीची आहे? 24th ऑफ फेब्रुवारी 6 PM. आय नो वन ऑफ द ऑफिसर्स जो आपल्या एमपीएससी मधनं ऑफिसर झाला, राईट. त्याला युपीएससी द्यायची होती, 1 वर्ष त्याचं वेस्ट का झालं? बिकॉज एमपीएससी मध्ये द डेडलाईन इज 12 in the night. So he thought after the office he would go and fill the form. Right? 6 वाजता नंतर नोटिफिकेशन बंद होऊन जातं. Is it clear? So, but we don't have to wait till 24th. Why we don't have to wait? We'll discuss it in the you can say further slides. पुढं थांबायचं का नाही आपल्याला? कारण की काय आहे की तुम्हाला जे सेंटर आहे ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती असणार आहे. अँड एव्हरीवन, despite you being from Mumbai, you being from Nagpur, I don't care. Everybody has to give the prelim center as Pune. कुठलं द्यायचं तुम्हाला? पुणे द्यायचंय. Why? Because I want you to be in the same schedule which you are in just now. You are used to ना, आता शेड्यूलला तुम्हाला used to झालं असणार आहे. You are used to the schedule. So you just follow that schedule. You are doing offline. You just follow that schedule till 23rd. What happens if you change the place? Right? Then what can happen? 1-2 दिवस मग काय करायचं? ते आपलं शेड्यूल ब्रेक होऊन जातं. आर यू अंडरस्टँडिंग दिस? आपल्याला काय करायचंय? एकदम मेकॅनिकल राहायचंय एक्झामच्या जवळ जसं जातो तसं. सो ट्राय अँड गिव्ह पुणे ॲज द यू कॅन से दिस. आपलं हे सिलेक्ट करा सेंटर फॉर द प्रिलिम्स. म्हणजे तुम्ही तुमचं शेड्यूल फॉलो करत राहणार. आणि पुण्याला लिमिटेड सीट्स असतात. सो यू नीड टू फिल द फॉर्म इन द कमिंग 2-3 days. क्लिअर? ओके. किती वेकन्सीज आहेत हे आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला एकच सीट पाहिजे, राईट. ह्याच्याबद्दल आपण चर्चा विचार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भांगडीतपणे पडायचं नाहीये, राईट. कुठे फॉर्म भरायचा आहे? तर युपीएससी ऑनलाईन वरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जर काय लागलं तर इथे हे जे आहेत ह्याच्यावरती आपण लगेच मेल वगैरे करायचं आहे, राईट. आय रिमेंबर लास्ट टाइम, राईट, प्राची हॅड गॉट सम इश्यूज. ओके. सो देन आय टोल्ड हर टू मेल. सो यू ऑल्सो नीड टू हॅव द ईमेल आय डी. क्लिअर आहे, राईट. आपला काही इश्यू येऊ शकतो, तर त्यासाठी हा ईमेल आय डी तुमच्याकडे असला पाहिजे. फोन नंबर काय आहे ते उचलत नाही किंवा खूप लोक फोन करतात, राईट. यू जस्ट कीप ऑन कॉलिंग, यू विल वेस्ट टाइम. सो दिस ईमेल आय डी इज व्हेरी व्हेरी हँडी. क्लिअर? सो दिस इज द फर्स्ट थिंग. आता आपण ह्या गोष्टीमध्ये पण आता डिटेलमध्ये बोलायला नको, बट स्टील वी नो दॅट वी हॅव गॉट ऑल इंडिया सर्व्हिस, वी हॅव गॉट ग्रुप ए सर्व्हिस अँड वी हॅव गॉट ग्रुप बी सर्व्हिस. येस ऑर नो? ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये आपल्याकडे 3 आहेत, राईट. ग्रुप ए सर्व्हिसेस, दिस आर द ग्रुप ए सर्व्हिसेस. ग्रुप बी सर्व्हिसेस साठी आपल्याकडे डॅनिक्स, राईट, डॅनिप्स अँड आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. ऑलरेडी आय हॅव इंटरॅक्टेड विथ 2-3 कॅन्डिडेट्स रिगार्डिंग दिस, राईट. सो एज, मिनिमम एज किती असलं पाहिजे? 21. मॅक्सिमम 32. हाऊ इज दिस कॅल्क्युलेटेड? व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द रेफरन्स डेट? 1st August 2026. Are you understanding? Till this date, right? So you cannot fill the form if, आलं तुम्हाला लक्षात? You have, you can say, जर तुमचा जो आहे जन्म 2 ऑगस्ट 1994च्या आधीचा असेल. आहे कोणी आपल्यामध्ये तसं? येस ऑर नो? जर म्हणजे 2 ऑगस्टच्या आधीचा असेल तर तुमचं चालणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? सो युअर बर्थ डेट शुड बी 2 ऑगस्ट 1994 आणि त्याच्यानंतर. क्लिअर आहे? आणि काय चालणार नाही? 1 ऑगस्ट 2005. कोणी आहे का 2005चं आपल्याकडे? राईट. तर तिथं पण चालणार नाही, बिकॉज यू आर नॉट कम्प्लिटिंग 21 इयर्स. वेन यू आर नॉट कम्प्लिटिंग 21 इयर्स? ऑन 1 ऑगस्ट 2026. क्लिअर आहे? आता आपल्याला हे पण माहिती आहे की SC ST ला आपल्या सगळ्यांना किती आहे? ओपन कॅटेगरीला 32 इयर्स. तो 32 इयर्स प्लस 5 म्हणजे यांना कितीपर्यंत आहे? 37. राईट. ओबीसीला किती आहे? 35. राईट. परत हे सर्टिफिकेट्स ओबीसी कोणी क्लेम करणार आहे का आपल्यामधनं? राईट. ह्या सर्टिफिकेट्स बद्दल एकदम क्लॅरिटी ठेवा. तुमच्याकडे सर्टिफिकेट्स पाहिजे सगळे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ओबीसी मध्ये पण 2 असतात, लक्षात घ्या. एक सेंटरचा असतो आणि स्टेटचा असतो. तुम्हाला सेंटरचा लागणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? ह्या सगळ्या व्यवस्थित तुमचे सर्टिफिकेट्स क्लिअर ठेवा. Right? If your certificates are not clear, then you will not be considered as OBC. You will be then considered as general category student.
आलं तुम्हाला लक्षात? ते सगळे सर्टिफिकेट्स वगैरे आपले व्यवस्थित पाहिजे, राईट? एक सर्व्हिसमॅन, हे जे काही डिसेबल्ड आहेत, आणि PW जे असतील ते, राईट? म्हणजे तो आपला आहे. डेट ऑफ बर्थ इज एक्सेप्टेड ओनली ॲज रेकॉर्डेड इन मल्टिक्युलेशन सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. क्लिअर? तर हा महत्वाचा एक मुद्दा होता. दुसरा कुठला महत्वाचा मुद्दा आहे? हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत, राईट? मेडिकल स्टुडंट्स नेहमी प्रश्न विचारतात. सो दोज हु हॅव पास द फायनल एक्झामिनेशन बट नॉट कम्प्लिटेड इंटर्नशिप आर क्लिअर आहे का? राईट. पुढं नंबर ऑफ अटेम्प्ट, EWS जनरल काही असेल तर किती अटेम्प्ट आहेत? 6 अटेम्प्ट. ओबीसी साठी किती अटेम्प्ट आहेत? आणि पर्सन विथ डिसेबिलिटीज 9 अटेम्प्ट. आणि आपण जर SC ST बघितलं तर अनलिमिटेड, ओनली द एज इज द क्रायटेरिया. बरोबर? आता सगळ्यात महत्वाचा दुसरा पॉईंट, एक म्हणजे तो एज वाला. दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट कुठला असतो? वन टाइम रजिस्ट्रेशन. हा फॉर्म भरलाय का आपण? वन टाइम रजिस्ट्रेशन सगळ्यांनी UPSCच्या पोर्टलवरती भरलाय का वन टाइम रजिस्ट्रेशन? जर भरला नसेल तर तो व्यवस्थित लक्षपूर्वक भरा. का? इथं खाली वाचा की वन टाइम रजिस्ट्रेशन, इट इज अ रजिस्ट्रेशन फॉर लाईफ टाइम. मग ती जी तुम्ही तिथे प्रोफाईल बनवणार आहात, जे काही तुम्ही अपलोड करणार आहात, ते लाईफ टाइम तसंच राहणार आहे. सो इट इज जस्ट तुमची काय आहे, असं विचार करा की तुमची ती प्रोफाईल आहे, आणि ती प्रोफाईल युज करून मग तुम्ही वेगळ्या वेगळ्या एक्झामला अप्लाय करू शकता. आता इथं बघा, जनरेट्स युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर, मॉडिफिकेशन अलाउड ओनली वन्स इन अ, म्हणजे हे चुकवलं मग आपल्याला चान्स नाही पुढं. म्हणजे ते वन्स पण आपल्याला करायचं नाही. आपण खेळत बसणार आहे का त्यामध्ये? नाही खेळत बसणार. सो प्लीज फिल दिस व्हेरी व्हेरी प्रॉपरली. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? आणि हे भरताना महत्वाचं काय आहे की तुम्ही तुमचे जे सर्टिफिकेटचे सॉफ्ट कॉपी वगैरे घेऊन बसा तुमच्या डोळ्यासमोर. मग तिथं जे काय तुमचे स्पेलिंग आहेत, आलं तुम्हाला लक्षात? तुझं जसा क्रम आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या इथं SSC चे जे विद्यार्थी असतात स्टेट बोर्ड मधले, त्यांचं कसं असतंय नाव? राईट. पहिले सरनेम, मग तुमचं नाव, आणि मग वडिलांचं नाव. मग त्या क्रम मध्ये तुम्हाला टाकायला लागते, कारण की तिथं लिहिलं असेल की नेम ऍज पर युअर 10th सर्टिफिकेट. आर यू अंडरस्टँड? आपण आपल्याला कसं सवय असतं, नेम, मिडल नेम, सरनेम. आलं तुम्हाला लक्षात? जरी तिथं प्रश्न काय असतो, कॉमन प्रश्न, की सर आम्ही असं लिहिलं तर चालतंय का? काय असणार, त्यांना जर काय डाऊट आला की हा आणि तो सेम आहे, तर मग इंटरव्ह्यूच्या वेळेस ऍफिडेव्हिट मागवतात ते. मग आपण ऍफिडेव्हिट तेव्हा घेऊन जायचं की नीरव प्रदीप सुरतवाला अँड सुरतवाला नीरव प्रदीप इज द सेम गाय. हे ऍफिडेव्हिट घेऊन जायचं. आलं तुम्हाला लक्षात? स्पेलिंग व्यवस्थित बघा. वडिलांचे स्पेलिंग, आपल्या जुन्या पिढीमध्ये सवय होती श्री लावणं, हे लावणं, ते लावणं, बरोबर आहे का नाही? राईट. तर ते काय आहे, जसं तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती तसंच तुम्ही करा. क्लिअर? त्यानंतर काय आहे? राईट. लॉग इन. एकदा तुमचं हे रेडी झालं की ऑटोमॅटिकली तुम्ही काय करणार? लॉग इन करणार. तुमचा नंबरच आहे हा, आणि तुम्हाला फक्त त्या एक्झामसाठी अप्लाय करायचं आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कळतंय तुम्हाला? आता पे फीज, जर तुम्हाला फीज असेल तर सिलेक्ट द सेंटर. नो मॉडिफिकेशन अलाउड आफ्टर द फायनल सबमिशन. इथं पण तुम्हाला अलाउड नाहीये. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, प्रिलिमसाठी सेंटर काय घेणार? पुणे. टेक पुणे. इव्हन इफ युअर नागपूर, इव्हन इफ युअर मुंबई, इथंच बसून द्यायचं. गावाला परत घरी गेलो तर काय होतंय, घरी चर्चा होणार, तुझा अभ्यास झाला का, किती वाजता उठणार आहे, बरोबर आहे का नाही? सेंटरला मी तुझ्यावर येऊ का? नाहीतर तुम्ही काय विचार करता, मुंबईला जातो, नातेवाईकडे राहतो, मग नातेवाईकचं वेगळं काहीतरी चाललेलं आहे, मग आपलं परत जागा बदलली तर झोप येत नाही. हे सगळे विषय नाही पाहिजे आपल्याला. आलं तुम्हाला लक्षात? आमच्या ऑप्शन होता, ऑल द प्रिलिम्स आय हॅड टू गो टू मुंबई, राईट? सो बट यू हॅव गॉट अ ऑप्शन नाउ. Okay, upload the scanned photo, new requirement alert as per the dimensions, right? Live web capture, candidate must capture a live photo via webcam during application. नवीन आलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा ऍप्लिकेशन करत असाल काय लागणार आहे तुम्हाला? वेबकॅम. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सिग्नेचर, अपलोड द स्कॅन ऑन अ प्लेन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक. स्पष्ट दिलेलं आहे सिग्नेचर कुठली तुम्हाला अपलोड करायची. म्हणजे तुम्ही एक साईन करा ब्लँक पेपरवरती, ब्लॅक पेन घ्या, साईन करा, त्याला स्कॅन करा आणि त्याला अपलोड करा. राईट. फोटो आयडी मस्ट कॅरी द सेम टू द एक्झाम हॉल. जो तुम्ही फोटो आयडी तिथं मेन्शन करताय, जस्ट कॅरी द सेम फोटो आयडी. आलं तुम्हाला लक्षात? नवीन गोष्ट काय ह्याच्यामध्ये काय असणार आहे तुमचं? लाईव्ह वेब कॅप्चर.
live web capture. So what is going to be required is you need to have that webcam when you are going to fill the form. Clear आहे का? Right? एकदम easy. Right? How to apply तुम्हाला हे already माहितीच आहे. Okay. So we already know this की 4th of February. Right? Then 24th किती वाजता असणार आहे? 6 PM. बरोबर आहे का? थांबणार आपण शेवटपर्यंत नाही. राईट. ऍप्लिकेशन क्लोज. करेक्शन विंडो जर तुम्हाला करेक्ट करायचं आहे तुमच्या फॉर्मला तर एकदा विंडो बंद झाली की मग 25 ते 3 ला तुम्हाला करेक्शन विंडो भेटणार. अरे तुम्ही काय चूक झाली पण आपल्याला चूक करायची नाही. बरोबर आहे. 2-3 वेळा चेक करून घ्यायचं फायनल सबमिट बटन दाबण्याच्या आधी. क्लिअर आहे का? येस ऑर नो? राईट. कधी करायचंय तुमचे हे कधी येतील? ऍडमिट कार्ड मिड मे मध्ये येतात. म्हणजे 15 मेच्या नंतर, 15 मेच्या आसपास, कारण की 24 मेला आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. 24 मेला प्रिलिम्स. राईट. आणि लगेच जून मध्ये 14 दिवसात काय असणार आहे तुमचं प्रिलिम्सचं रिझल्ट. राईट. आणि मग तुम्हाला काय भरायला लागणार? डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म. कोणाला? क्वालिफाईड जे मेनसाठी क्वालिफाय होतात त्यांना डीएफ भरायला लागतो. डिटेल ऍप्लिकेशन. वॉर्निंग, कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू विड्रॉ ऍप्लिकेशन आफ्टर सबमिशन. आता परत अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही अप्लाय करताय, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना दोन्ही गोष्टीला अप्लाय करता येणार आहे. फॉरेस्ट सर्व्हिससाठी पण आणि सिव्हिल सर्व्हिससाठी पण. आता तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिससाठी पण देणार आहात का. जर तुमचा पहिला प्रिलिम्सचा अटेम्प्ट असेल, बरोबर आहे का नाही, फॉरेस्टला युजली कट ऑफ जो आहे तो जास्ती लागतो. युजली जीएस पेक्षा म्हणजे सॉरी आपल्या सिव्हिल पेक्षा जास्ती कट ऑफ लागतो त्याला. बरोबर आहे का नाही. आणि जर तुम्ही फक्त सिव्हिल भरला तर तुम्ही तुमचे सिव्हिलचे तुमचे सगळे समजा संपले त्यानंतर तुम्ही फक्त फॉरेस्ट सर्व्हिस पण अप्लाय करू शकता. कळतं का तुम्हाला? सो टेक अ व्हेरी इन्फॉर्म्ड चॉईस. आर यू गोइंग टू फिल द फॉरेस्ट फॉर्म ऑर नॉट जस्ट नाउ? अरे तुम्हाला लक्षात फॉरेस्टचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे की आपली इथं कधी ही प्रिलिम्स कधी आहे? 24 मे. 24 मेला प्रिलिम्स आहे. बरोबर आहे. प्रिलिम्स दोघांना कॉमन आहे. तर तुम्ही जर फॉरेस्टला सिव्हिल्सला क्लिअर झाला पहिले, आपली तिकडे मेन्स कधी असणार आहे सिव्हिल्सची? ऑगस्ट. बरोबर आहे का नाही. मग ऑगस्ट नंतर तुम्हाला 2 महिने भेटतील. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबर मध्ये तुमची काय राहणार आहे? फॉरेस्ट. जी एकदम एक्झॅक्टली डेट आपल्याला बघायला लागेल. मग तुम्हाला ते काय तुम्हाला 2 महिने वगैरे जे भेटत आहेत 60-70 दिवस, त्यामुळे तुम्हाला ऑप्शनल रेडी करायला लागतात. फॉरेस्टचे ऑप्शनल वेगळे असतात. बरोबर आहे. तुम्ही जर आता तो फॉर्म भरताय तुम्हाला त्याचे ऑप्शनल सिलेक्ट करायला लागतील. मग ऑप्शनल कुठले असतात? जिओलॉजी, फॉरेस्ट्री किंवा ऍग्रिकल्चर जी ही आहे इंजिनिअरिंग, असे जे ऑप्शनल असतात तर ते ऑप्शनल युजली मुलं प्रिफर करतात. हे 3 ऑप्शनल: जिओलॉजी, फॉरेस्ट्री आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आलं तुम्हाला लक्षात? सो दॅट इज अ डिफरंट बॉल गेम. तिकडे कसा पेपर असतो? जीएसचा पेपर असतो सिम्पल एकदम मेन्सला. राईट. इंग्लिश त्याला महत्वाचं असतं. सो दॅट मीन्स इज डिफरंट मीन्स. क्लिअर आहे? सो इफ यू आर नॉट फिलिंग कॉन्फिडंट, राईट, यू माइट नॉट ॲज वेल फिल द फॉरेस्ट फॉर्म जस्ट नाउ. क्लिअर? यू कॅन स्टार्ट फिलिंग. जर तुम्हाला पुढच्या वर्षी फक्त फॉरेस्ट करायचं आहे किंवा फॉरेस्टचा फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला आता स्ट्रॉंग यू कॅन से प्रिपरेशन झालेलं आहे तुमचं अँड यू कॅन से दॅट तुमचं प्रिलिम्समध्ये मार्क्स खूप चांगले येणार आहेत, राईट, देन यू कॅन गो फॉर फॉरेस्ट. बट इट इज जस्ट टेक अ इन्फॉर्म चॉईस. आय एम जस्ट ट्राइंग टू मेक यू अवेअर दॅट जस्ट बिकॉज यू आर एलिजिबल यू डोंट हॅव टू टिक बोथ. आलं लक्षात? परत ज्या लोक असे पण लोक असतात की सर अभ्यास झालाय का, मी फॉर्म भरू का, पुढच्या वर्षी भरू का, ते दरवर्षी हेच करत असतात. आलं तुम्हाला लक्षात? त्यांनी जास्ती डोकं लावू नका, आत्ता फॉर्म भरा. जरी तुम्हाला एक्झाम नाही द्यायची, देन इफ यू डोंट गो टू द एक्झाम अँड यू हॅव फिल्ड द फॉर्म, दॅट अटेम्प्ट इज नॉट काउंटेड. द अटेम्प्ट इज नॉट काउंटेड. सो ओव्हर थिंक आता करू नका. आता पहिले काय करा, परफेक्ट ओटीआर भरा आणि फॉर्म भरून घ्या. आलं तुम्हाला लक्षात? तुम्ही 24 मेला डिसाईड केलं की आपल्याला द्यायची परीक्षा आणि पुणे मग भेटलं नाही, मग मुंबईला जावं लागलं, कुठं जावं लागलं, तर अवघड होईल विषय. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय एव्हरीवन? येस. ऑनलाईन स्टुडंट्स, इफ यू हॅव गॉट एनी डाऊट्स यू कॅन आस्क आर्या, अपूर्वा, मनस्वी, निसर्ग, प्रांजल, ऋतुजा, राईट, विघ्निशा, विशाल, एनी डाऊट्स? क्लिअर? सो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हे आता तुम्हाला सांगायची जर गरज पडत असेल तर भरूच नका फॉर्म. बरोबर आहे का नाही? राईट. तर हे माहिती आपल्याला, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला माहिती आहेत. राईट. एक लक्षात ठेवा, मी इथं हे जाणून बुजून लिहिलेलं आहे.
निगेटिव्ह मार्किंग किती आपल्याला, आणि एमपीएससी आपल्याला सगळ्यांना 31 मेला द्यायची आहे. तिकडे किती निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4. किती आहे तिथं, 1/4. म्हणजे एमपीएससी ला तुम्हाला हाय अटेम्प्ट अनिवार्य आहे. या दोघांमधला फरक समजून घ्या. बरोबर आहे. एमपीएससी मध्ये अजून एक नवीन ऑप्शन पण आलेला आहे ओएमआर मध्ये. फिफ्थ ऑप्शन बघितलं ना तुम्ही, की जर तुम्हाला नन ऑफ द अबॉव लिहायचं असेल, म्हणजे तुम्हाला काहीच मार्क करायचं नाहीये, आन्सरच द्यायचं नाहीये, तर फिफ्थ तुम्हाला मार्क करायला लागणार आहे तिथं ओएमआर वरती एमपीएससी मध्ये. हे लक्षात ठेवा. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? ओके. सो दॅट इज देअर. मॅन्डेटरी अटेंडन्स मस्ट अपिअर इन बोथ द पेपर्स. ऍब्सेन्स इन वन लीड्स टू डिस्क्वालिफिकेशन, माहिती आहे. पण ऍब्सेन्स इन म्हणजे एकच पेपर दिला तर तुमचा अटेम्प्ट काउंट होणार. एकही पेपर दिला नाही तर अटेम्प्ट काउंट होणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. सर ह्यांना जे असतात पर्सन्स विथ डिसेबिलिटीज दे गेट एक्स्ट्रा टाइम. सो 20 मिनिट्स पर आवर फॉर स्पेसिफिक डिसेबिलिटीज, त्यांना तसं टाइम भेटतो. ओके. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सीसॅट मध्ये आपल्याला 33% पाडायचे आहेत. हे खूप महत्वाचे आहेत. आणि सीसॅट मध्ये परत परत सांगतोय, तुमची जी स्ट्रॅटेजी आहे फक्त पॅसेजेस करणार, फक्त कॉन्ट करणार, फक्त लॉजिकल रिझनिंग करणार, अशी स्ट्रॅटेजी चालणार नाही. सगळं करण्याच्या आपल्या मानसिक तयारीने आपल्याला तिकडे जायला लागणार आहे, तरच आपण हे सीसॅट पण पास होणार आहोत. क्लिअर आहे? आणि सीसॅट मध्ये सगळे 80 प्रश्न बघणं गरजेचं आहे. राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत, जे काय आहेत ते. राईट. पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल मी आता सांगत नाही, पण पर्सनॅलिटी टेस्ट बद्दल तुम्हाला माहिती आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ऑप्शनल तुम्ही व्यवस्थित चूज करा. जो अभ्यास केलेला तो ऑप्शनल चूज करा. मुलं काय करतात, ऑप्शनल रॉंग चूज करतात. आलं तुम्हाला लक्षात? अजून एक महत्वाची तुम्हाला याच्यामध्ये गोष्ट सांगायची आहे. राईट. की कोणी आहे का आपल्यामधनं जे जीएस मराठीत लिहिणार आहे? जर जीएस मराठीत लिहिणार असाल, ऑप्शनल यू कॅन स्टील राईट इन इंग्लिश. मागच्या वर्षी जो रिझल्ट आला, हिमांशू, ही वॉज देअर विथ अस. आपली कुठली कधीची बॅच होती त्याची, 2019 का 20 ची बॅच होती त्याची, हिमांशू. तर त्यांनी काय केलं, त्यांनी जीएस सगळे मराठीत लिहिले आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शन होता त्याचा, ते त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे. यू कॅन डू दॅट इन युपीएससी. कळतं का तुम्हाला? राईट. सो ज्याला असं असतं ना की मला एसे लिहिता येणार नाही इंग्लिशमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे, राईट, सो यू हॅव दॅट ऑप्शन. राईट. ऑल द अदर पेपर्स यू कॅन राईट इट इन द लोकल लँग्वेज अँड ऑप्शनल इन इंग्लिश लँग्वेज. ओके. तर ऑप्शनल बद्दलचं हे तुम्हाला सांगायचं होतं. आता फर्स्ट कम फर्स्ट बेसिस वरती आहे, एक्सेप्ट दिस सेंटर्स. पण या सेंटरमध्ये आपण जाणारच नाही, आपण पुण्याला जाणार आहे. पुण्याला आपल्याला काय लिमिटेड सीट्स आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर हा विषय आहे. मोबाईल फोन्स बँड, स्विच ऑफ. आता एक लक्ष द्या, तुमच्या सेंटरवरती अवलंबून आहे. राईट. या सो इफ यू हॅव गॉट ओटीआर, तर ते ओटीआर मधनं तुम्हाला लॉग इन करायचंय राज, अँड यू जस्ट हॅव टू देन फिल दिस एक्झाम. ओटीआर इज जस्ट लाईक अ परमनंट प्रोफाईल. नाव यू हॅव टू, युझिंग दॅट ओटीआर यू हॅव टू फिल अँड से दॅट आय वॉन्ट टू अपियर फॉर सिव्हिल सर्व्हिसेस और सिव्हिल सर्व्हिसेस अँड फॉरेस्ट सर्व्हिसेस. राईट. सो तोच ओटीआर तुम्हाला वापरायचा आहे परत आता, राज. ओके. सो एक लक्षात ठेवा, तुमच्या सेंटरवरती सगळी गेम आहे. सेंटर म्हणू शकतो. टेक्निकली लिगली काय असतं, नो बॅग्स अलाउड इन द कॅम्पस. मागच्या वर्षीचा मेन्सचा तुम्हाला किस्सा सांगितलं होतं मी, मुंबईचा. त्यांनी काय केलं, त्या सेंटरनी रस्त्यावरती ठेवले बॅग्स, कॅम्पसच्या आतच घेतली नाही बॅग. आलं तुम्हाला लक्षात? असं पण कुठलं सेंटर असू शकतं. आता का स्ट्रिक्ट व्हायला लागले तुम्हाला ते पण सांगतो मी. स्ट्रिक्ट त्यासाठी व्हायला लागलंय बिकॉज ऑफ द पूजा खेडकर इशू. तर आता दिल्लीवरनं जे इन्स्पेक्शन आहेत ते स्ट्रिक्ट होतात. बघितलं जातं की बाबा हे सगळे नॉर्म्स फॉलो करतायत का. सो देअर कॅन ऑल्सो बी अ इशू. सो कॅरी युअर मटेरियल अकॉर्डिंगली. राईट. पॅड तुम्ही कॅरी करू शकता. पेन 2-3 तरी कॅरी केले पाहिजे तुम्ही. हॉल तिकीट तुम्ही कॅरी करणार आहे. गव्हर्नमेंट फोटो जो तुम्ही आयडी सांगितलेला आहे तोच तुम्हाला तिकडे कॅरी करायचा आहे. आलं तुम्हाला लक्षात? सो या सगळ्या गोष्टी प्रॉपरली प्रिपेअर करून तुम्ही राहा. राईट. नो इलेक्ट्रॉनिक्स, या सगळ्या गोष्टी अलाउड नाहीच आहे तिकडे. वॉच, नॉर्मल वॉच. राईट. तर इलेक्ट्रॉनिक जर वॉच वापरत असाल तर आत्तापासूनच एक नॉर्मल वॉच घ्या, त्याची सवय ठेवा. कारण की वॉच खूप गरजेचं आहे तुम्हाला कळण्यासाठी ना, टायमिंग हे करण्यासाठी. तुम्ही तिकडं अपेक्षित करू नका क्लासरूम मध्ये वॉच असेल, नाही. घंटा टाइम वरती वाजेल नाही वाजेल अपेक्षा करू शकत नाही. आत्तापासून अॅनालॉग वॉचची सवय करून ठेवा, जर डिजिटल वॉच घालत असाल तर. राईट. व्हेन्यूज विल नॉट प्रोव्हाइड एनी स्टोरेज, हा विषय बघा, नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काय करणार आहेत आता बघा,
फेस ऑथेंटिकेशन चालू झालेलं या वर्षीपासून. म्हणून एक लक्षात ठेवा, वेन्यूवरती आपल्याला लवकर पोहोचायचं. आपला पहिला पेपर किती वाजता असतो? 9:30 ला असतो. बरोबर आहे का नाही? एक लक्षात ठेवा, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. UPSCचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतात की 9 वाजले की आत कोणाला घेणार नाही कॅम्पसमध्ये. मेन जो असतो ना, मेन कॅम्पसचा हे असतो डोर, तो बंद होतो. म्हणजे आपल्याला कॅम्पसमध्ये किमान 8:30ला तरी पोहोचायला लागणारच. आलं तुम्हाला लक्षात? 8:30ला पोहोचलो तर 8:30 ते 9 तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करू शकता तिकडे तुमची. फेस ऑथेंटिकेशन. तिकडे ते बसले असतील. तुम्हाला तिकडे जाऊन तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायला लागणार. आणि 9 वाजता तुम्हाला बरोबर घंटी वाजवणार आणि तुम्हाला तुमच्या क्लासरूममध्ये सोडणार. आलं तुम्हाला लक्षात? मग 9 वाजता तुम्ही बरोबर निघू शकता, तुमच्या क्लासरूममध्ये जाऊन बसू शकता. 9, 9:05, 9:10 पर्यंत तुम्ही तिथं बसणार सगळं शोधून. तिथं सेटल व्हा. तिथं 10-15 मिनिटं आधी पोहोचणं गरजेचं आहे. तिथं सेटल झालं पाहिजे. राईट? तिथं ध्यान केलं पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? राईट? हे महत्वाची गोष्ट आहे. राईट? सो देअर फॉर 30 मिनिट्स, मी तर म्हणेल 8:30ला तुम्ही तुमच्या सेंटरला पोहोचलं पाहिजे. दॅट इज द, यू कॅन से, मॅक्सिमम टाइम. त्याच्यानंतर पोहोचणं मग आपल्याला धावपळ होऊ शकते. बरोबर आहे? कारण की बघा, ह्यांना फेस ऑथेंटिकेशन करायचंय. आता हे फेस ऑथेंटिकेशन मध्ये सेंटर किती तज्ञ आहेत ते माहित नाही ना. एक जण बसवलं, 2 जण बसवलं. आता 1 जण 2 जण बसवलं, लाईनच लागेल तिथं. एक सेंटरला 200-400 पोर असतील तर. आलं तुम्हाला लक्षात? तर हा विषय आहे, लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात? राईट? सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पुढं आपण जर गेलो, राईट, तर लास्ट आपला जो विषय आहे, काय विषय आहे? राईट. सो हा जाऊन द्या. झिरो टॉलरन्स हे जाऊन द्या. राईट, हे पण जाऊन द्या. प्रतिभा सेतू. कॅन्डिडेट्स नॉट रिकमेंडेड फॉर सिव्हिल सर्व्हिसेस कॅन ऑप्ट इन, शेअर देअर स्कोर्स विथ द, जर तुम्ही इंटरव्ह्यूला पोचताय, मेन्सला पोचताय, तुम्ही पास नाही झाला, तर मग प्रतिभा सेतू म्हणून इथं UPSCच्या वेबसाईटलाच आहे. तुम्ही तिथे तुमची प्रोफाईल शेअर करू शकता की आम्हाला कन्सिडर करा. तुमची प्रोफाईल कोणाकडे शेअर केली जाईल? ज्यांना चांगले लोक पाहिजे त्यांना. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर आता तुमचे काही डाऊट्स असतील तर मला विचारा. दोन फॉर्मॅट असतात. एक स्टेटचा फॉर्मॅट आहे, एक सेंटरचा फॉर्मॅट आहे. आलं तुम्हाला लक्षात? तर तुमचं फक्त फॉर्मॅट एकदा चेक करून घ्या. आणि जर सेंटरचा असेल तर तो फॉर्मॅट तुम्ही अपलोड करा OBC सर्टिफिकेटमध्ये. मेन्सचं जे सेंटर आहे ते, आय वुड अगेन, दॅट इज अ क्वेश्चन, प्रेफर अहमदाबाद ओव्हर मुंबई. अहमदाबादला का मी प्रेफर करतोय? कारण की तिकडचं जे सेंटर आहे ते मोठं आहे. तर तिकडे तुम्हाला सावली वगैरे, आरामात बसायला 2 पेपरच्या मध्ये, प्लस कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज लेस. राईट? प्लस ट्रॅव्हलिंग कॉस्ट इज लेस. मुंबईमध्ये द कॉस्ट ऑफ लिव्हिंग, आता तुम्ही कधी जाणार आहे? फ्रायडे, सॅटर्डे, संडे, परत सॅटर्डे, संडे. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट डोंट कम बॅक ना अगेन. संडेला पेपर झाला, तुम्ही परत येणार आहे का मंडेला? का तिथेच राहणार आहे? बरोबर का? तो डिसिजन आहे ना तुमचा. अँड दॅट इज गोइंग टू हॅव फायनान्शियल इम्प्लिकेशन्स. मुंबईमध्ये जर आपण राहणार तिथं एवढ्या वेळेस, तर मग भाग पडतं आपल्याला. आणि मुंबईचे सेंटर्स हे कसे आहेत की बाबा, जर फोर्ट वगैरे एरियामध्ये आले, म्हणजे मेन एरियामध्ये आले, तर मग इश्यू होतो. राईट? सो प्रेफर अहमदाबाद. किंवा मग तुम्हाला अहमदाबाद नाही जायचं तर भोपाळ. बट अहमदाबाद सेंटर इज अ सेफ सेंटर. म्हणजे फ्रॉम ऑल द पर्स्पेक्टिव्ह, क्लायमेट पर्स्पेक्टिव्ह अँड ऑल द पर्स्पेक्टिव्ह. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सर, आय एम फेसिंग अन इश्यू while filling the form as the name to be entered according to both our SSC and this as per SSC certificate. हां, बरोबर आहे. हां, हा हा विषय सगळ्यांचा आहे. तर तिथं समजा आता तुम्ही तुम्ही जेव्हा तुमचा फॉर्म भरताय आणि फॉर्म भरताना जर स्पेसिफिकली खाली लिहिलेलं आहे ॲज पर युअर मार्टिक्युलेशन और ॲज पर युअर 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट, मग तसंच नाव लिहायचं. मी तुम्हाला पहिलेच हा विषय सांगितला. आधारमध्ये आपलं नाव वेगळं असणार आणि इथं आपलं नाव वेगळं असणार. पण बट दे आर आस्किंग फॉर बोथ ॲज पर SSC अँड आधार, अँड देन दे आर आस्किंग वेदर अबाव नेम द अदर और नॉट. इफ नॉट, प्रोव्हाइड अ गॅजेट. या निसर्ग. सो दॅट इज वॉट आय एम टेलिंग यू. मग ते काय मागणार आहेत? ॲफिडेव्हिट मागणार आहेत. नेम इज द सेम. जस्ट एक लक्षात घे, निसर्ग, द नेम इज द सेम. Name is not different. If the name is different, then you require gadget that you have changed the name. Your name is the same. Only the order is not same. Are you understanding this? So I don't think that ह्याला
गॅजेट रिक्वायर्ड आहे. ओके, बट स्टील जर तुम्हाला असं असेल तर आपले जे युपीएससी मध्ये आहेत आत लोक, राईट, एक दोन ओळखीचे, स्टील आय वुड कन्फर्म दॅट अँड टेल यू, राईट. बट मी आता इंटरव्ह्यूला गेलो होतो ना, तर त्यांनी मला तेच सांगितलं की युअर नेम इज सेम, ऑर्डर इज डिफरंट, जस्ट गिव्ह अस अ ॲफिडेव्हिट, दॅट्स इट. ओके, क्लिअर. अजून काय आहे का? तुमचा जो सॅम्पल त्यांनी दिलेला आहे ना तिकडं, बरोबर आहे का नाही, तोच घेऊन जायचा. तर म्हणायचं असं काढ फोटो, आणि 3/4 ऑफ द फेस शुड बी विजिबल. म्हणजे काय करणार तुम्ही? म्हणजे दॅट इज नॉट रॉकेट सायन्स. जो चांगला फोटोग्राफर असतो त्याला तुम्ही सांगितलं तो लगेच तुम्हाला काढून देणार. फक्त ते जे हे सगळे फॉलो करा, आणि खाली ते आलं पाहिजे डेट वगैरे, बरोबर आहे का नाही, ते 10 डेजच्या आतला तुम्ही काढला पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही प्रॉपरली फॉलो करा, राईट. त्यासाठी एकच मिनिट, फोटोचं तुम्ही जास्ती हे करू नका, फक्त त्यावरती हे महत्वाचं आहे काय आपलं, की डेट, राईट. त्यांनी जे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत ना, जस्ट फॉलो दोज डेट्स. इट शुड बी विदिन दॅट डेट. इफ यू जस्ट फॉलो दॅट, आय डोंट थिंक दॅट इज गोइंग टू बी अ बिग प्रॉब्लेम. आत्ता जुनं नाही माझ्याकडे नोटिफिकेशन, बट यू जस्ट फॉलो दॅट डेट. ठीक आहे. अजून एक सेंटरचं लक्षात ठेवा, ओटीआर भरताना व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑप्शनल भरताना व्यवस्थित लक्षात ठेवा, लँग्वेजेस भरताना व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठलं लँग्वेज भरताय, आपल्याला कंपल्सरी लँग्वेज कुठली देणार आहात, मराठी देणार आहात का हिंदी देणार आहात, ते महत्वाचा एक निर्णय आहे तुमचा. आलं तुम्हाला लक्षात, राईट. कोणाकोणाची मराठी जर मदर टंग नाहीये, तर दे माइट नॉट बी व्हेरी कम्फर्टेबल विथ मराठी. तर मराठी आहे का हिंदी आहे, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आर यू अंडरस्टँडिंग? अजून सेंटरचं तुमचं कुठलं आहे? मग तुम्ही हे काढू शकता ना अजून पण, हे जे आहे ते सेंटरचं काढून घ्या. आलं तुम्हाला लक्षात? ओबीसी साठी ते जास्ती महत्वाचं आहे, कारण की मला असं वाटतं एससी एसटी साठी तर लिस्ट सेमच असणार ना, बरोबर आहे का नाही. पण ओबीसी साठी जी असते ती लिस्ट वेगळी असू शकते, स्टेट वाईज लिस्ट. नंबर्स नंबर्स पण वेगळे असणार, सेंटरचे पण वेगळे असतात. सो गो फॉर सेंटर, पहिले काढून घे. भेटून जातं. तुम्ही आहे ना त्यांना रिक्वेस्ट करायची की बाबा युपीएससीचा फॉर्म आलाय, ते सगळे आता युपीएससी एमपीएससी देऊनच गेलेले आहेत ना आतमध्ये, बरोबर आहे का नाही. तर तुमचं ते किती चांगलं, आता तुम्ही कॉन्टॅक्ट करताय, किती त्यांना नेटवर्क लावताय, मित्र परिवार कोणी असेल तर त्यांच्याकडनं करून घेता येते. ते 2-3 दिवसात करून देऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम कसा असणार की तुम्ही जर लेट घेतलं मग काय फायदा नाही, असं आहे. हम्म. एक्झॅक्टली, करायलाच लागणार ना तुम्हाला मेनसाठी. ऑप्शनल आत्ताच चूज करायला लागणार तुम्हाला. नाही, तुम्ही आता जो फॉर्म भरताय तुम्हाला तिथं सिलेक्ट होणार आहे. तिथं तुमचं एज्युकेशन येणार. एज्युकेशन आलं की आता तू काय टाकणार, ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर टाकलं की तुला लगेच येणार की यू आर एलिजिबल फॉर बोथ द एक्झाम. मग तुला टिक करायला लागणार की हे भरणार आहे का दोन्ही एकच भरणार आहे. हा, तो तुमचा चॉईस आहे. तुझा चॉईस आहे तो. तुला दोन्ही भरायचं असेल तर दोन्ही भर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? कॅन ट्राय दिस इयर बोथ इफ यू वॉन्ट टू ट्राय. मग त्यासाठी तुला लगेच फॉरेस्टची पण ऑप्शन विचारणार. आलं तुला लक्षात? कसं काय इम्पॅक्ट होणार? सी दिस एक्झाम इज कॉमन, बट कट ऑफ वेगवेगळे लागणार. काहीच इम्पॅक्ट कसं, म्हणजे कसं होईल इम्पॅक्ट? काहीच नाही. तू जर सिव्हिलचा कट ऑफ क्लिअर करत असेल तर सिव्हिलला तुला मेन्सला बोलवणार. ह्याचा कट ऑफ करत असेल तर ह्याला बोलवणार. दोघांचा कट ऑफ करत असेल तर दोघांना बोलवणार. सिम्पल. क्लिअर आहे का नाही? हा. हा, तुम्ही टाकू शकता आता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तसं पण इथं मी सांगितलं होतं ना की मेन्सला तुम्हाला डॅब भरायला लावणारच आहे, बरोबर आहे का नाही. तर मेन्स आता तुमची ऑगस्टमध्ये आहे, राईट. आता त्यातला डॅफ आपण जर म्हटलं तर कधी भरायला लावणार? जून जुलैला भरायला लावतील समजा डॅफ. तर तिथपर्यंत तुमची येईल काय डिग्री सर्टिफिकेट? झाला विषय. रूल तोच आहे ना, मेन्स पर्यंत आलं पाहिजे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते. हां. सर्व्हिस सेंटर वी शुड चूज फॉर मेन्स इफ प्रिपेरिंग ॲट दिल्ली.
See, Vishal, if you're preparing at Delhi, I would say that you go for Delhi only, right? You decide after prelims also if you're going to stay in Delhi for mains. I would tell you that you go and prepare, give the center at Delhi itself, right? So that there is no change ना. आता मेन साठी तर खूप महत्वाचं आहे. तुला किती दिवस राहायचंय आता? बघा, फ्रायडे सॅटर्डे संडे पेपर आहे. ऍटलीस्ट वेनसडे थर्सडे तरी माणूस जाणार, थर्सडे तरी जाणार. म्हणजे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे 4 दिवस झाले. अरे तुम्हाला लक्षात पुढचं पूर्ण वीक म्हणजे तुम्हाला किमान 12 दिवस राहायचंय तिकडं एकाच जागी. अरे तुम्हाला आता तू विशाल दुसरा कुठला सेंटर घेतला तर काय करणार? ट्रॅव्हलिंग हा तो सगळा विषय होतो ना त्यामध्ये. अरे तुम्हाला लक्षात बोलो. मतलब क्या है उसमें, कुछ सफिक्स ऐसा कुछ लगा है क्या? हाँ, तो सिर्फ मुरलीधर है. तुम अब भी सिर्फ मुरलीधर डालो. उन्होंने कोई अगर ये लिया तो तुमको गैजेट बना के लेना पड़ेगा. गैजेट सिंपल है, तुमको बना के चाहिए तो मैं इधर तुमको एक आदमी भी दे दूंगा अपना इधर का, तो वो गैजेट बना के दे देगा तुमको. सिर्फ उतना कि दिस एंड दिस पीपल आर द सेम. समझ में आ रहा है? मतलब डॉक्यूमेंट में अभी कोई चेंज नहीं? डॉक्यूमेंट में चेंज कर सकते हो, तो अगर आधार में तुमने चेंज किया तो कितने दिन के बाद आएगा तुम्हारा आधार? तो ठीक है ना, मैं इसके लिए बोल रहा हूँ कि अब भी सिर्फ मुरलीधर ही लिखो. उधर से कुछ प्रॉब्लम आया तो देखेंगे. ठीक है, अजून काय? मग आता तुला कुठली ठेवायची आहे? हा, मग टेन्थ अनुसार ठेवायचं. मग तुला परत तेच गॅजेटचाच विषय येणार की दिस टू आर द सेम. गॅजेट बनवायला लागणार. हा, बनवलंय ना. हा, ठीक आहे ना, गॅजेट आहे ना. मग जर त्यांनी विचारलं तर गॅजेट सबमिट करून टाकायचं. आणि पहिलेच काय करायचं, तुम्हाला मी सांगितलं होतं, इकडचा जो ईमेल आय डी आहे त्यावरती देऊन टाकायचं, दिस आर माय डिफरंट, आय हॅव फिल्ड द फॉर्म, दिस इज माय फॉर्म डिटेल्स अँड दिस इज आय एम सबमिटिंग द गॅजेट. फॉर्म भरलं की लगेच ते पण करून टाका सबमिट. राईट, असं करून टाकायचं. म्हणजे आपल्याकडे काय राहतं, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स राहतात. मेल नेहमी करायचा. काही जर अडचण आली ना, मेल करायचा. म्हणजे आपल्याकडे काय राहतं, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, की बाबा आम्ही या या तारखेला आमचं हे क्लॅरिफाय केलेलं आहे. म्हणजे आमचं कॅन्डिडेचर कुठं रद्द करता कामा नाही. आलं लक्षात तुम्हाला? अजून फादर त्यांच्या मार्क्स टेस्ट टाकायचं. माझ्या त्यांच्या मार्क्स टाकलाय तर मदतीचं नाव टाकतं. तर मग असं नेमकं काही नाही ना. नाही, आमच्या फादरचं पण नाव आहे की. हा, मदत हो. तर आपलं येते ना. हा, तर असं तू काय काय नाव काढत आलं पाहिजे, एकदम नुसतं नाव आलं असं काही. ताई तुला फॉर्म भरायचा तो, आणि तो फॉर्म कसा भरायचा, तुला तुझ्या 10वीच्या मार्कशीटमध्ये जसे नावं आहेत, जसं स्पेलिंग आहे त्याप्रमाणे तुला भरायचं. दॅट्स इट. आता 10वीच्या मार्कशीटमध्ये वडिलांचं वेगळं नाव आहे, आईचं वेगळं नाव आहे, ते काही घेणं देणं नाही. आणि स्पेलिंगमध्ये जर तुझं बदल असेल तर तुला गॅजेट लागणार आहे. मी काय म्हणलं तुम्हाला, युजली क्रमामध्ये बदल असला तर ते युजली मागत नाही, पण आता स्ट्रिक केलं, मागितलं तर आपल्याला बनवायला लागेल. स्पेलिंग मध्ये बदल असला, जसं यांनी सांगितलं की काय जी लावला, हे लावलं, ते लावलं, श्री लावतात कोणी, बरोबर आहे का नाही, मग तुम्हाला तिकडं गॅजेट लागतं. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? निसर्ग बनवून घे गॅजेट. राईट, गॅजेट बनवून घ्या. नाहीतर ते काय करतील, तुम्हाला ते हे पाठवतील, ते तुम्हाला मेल पाठवतील. मग तेव्हा तुम्हाला त्यांना रिप्लाय करायला लागेल. तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना, आत्ताच करून घ्या गॅजेट. अरे तुम्हाला लक्षात, समजा आत्ता तुमचं गॅजेट तुम्ही करून घेतलं, येस अप्लाइड बट इन प्रोसेस, बरोबर आहे. आलं तर ते सबमिट करा, नाही आलं तर राहून द्या. ते त्यांच्याकडनं येईल काय आपल्याला मेल वगैरे, तेव्हा सबमिट करून टाका. तिथपर्यंत झालं पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? अजून काय? ठीक आहे. सो मेनली काय, सेंटर्स, प्रिलिम्स मेन्सचे तुमचे सेंटर्स हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. फॉर्म 2-3 दिवसात येते भरणं, लक्षात ठेवा. कारण की आपल्याला पुणे जर तुम्ही टाकत असाल तर लिमिटेड असतं सेंटर इथे, नाहीतर मग तुम्हाला ऑटोमॅटिक दुसऱ्या सेंटरला जाईल. हो, आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला पुणे हे भरता येणार नाही, सीट्स फुल होऊन जातील. तिसरी गोष्ट की ऑप्शनल. चौथी गोष्ट कंपल्सरी लँग्वेज.
इंग्लिश तर आहे आपल्याला एक कंपल्सरी, दुसरी कंपल्सरी लँग्वेज काय ठेवणार आहात आपण, त्याच्यावरती प्रॉपर लक्षात ठेवा. OTR भरताना एकदम लक्षपूर्वक OTR भरा. आलं तुम्हाला लक्षात, राईट. एक मुलांनी म्हणजे आतापर्यंत 10-15 वर्ष झाले ना, सगळ्या स्टेपला मिस्टेक करताना मी मुलांना बघितलेलं आहे. कंपल्सरी लँग्वेज वेगळी भरलेली आहे, त्याला कळालंच नाही कंपल्सरी लँग्वेज कुठली. कंपल्सरी लँग्वेज म्हणजे आपली जी इंडियन लँग्वेज आहे ती पण तुम्हाला भरायला लागते. आलं तुम्हाला लक्षात, राईट. त्यानंतर GST लँग्वेज कुठली असणार आहे, ऑप्शनलची लँग्वेज कुठली असणार आहे, सगळं व्यवस्थित लक्षपूर्वक भरा. तुमचं स्टेटचे फॉर्म कास्टचे आणि सेंटरचे वेगवेगळे आहेत, तर ते तुम्ही लक्षपूर्वक टाका त्याच्यामध्ये. ओके. महत्वाचं, ऑप्शनल एक जणांनी चुकीचा भरला, तो माझ्या संपर्कात आला, त्यांनी चुकून सोशिओलॉजी भरला, त्याचा जॉग्राफी ऑप्शनल होता. आलं तुम्हाला लक्षात. तर आता काय करू, आणि पास झाला तो प्रिलिमला. आलं तुम्हाला लक्षात, राईट. तर हे असे पण लोक आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आरामात भरा, लक्षपूर्वक भरा. आणि आता तुम्हाला काय लागणार आहे, कॅमेरा लागणार आहे, वेब कॅमेरा. आलं लक्षात. फोटो व्यवस्थित काढून घ्या, फोटो जो फॉर्मॅट दिला त्याप्रमाणे फोटो आला पाहिजे तुमचा. क्लिअर आहे, ओके. तर काही तुम्हाला डाऊट वगैरे आली तर विचारा. थांबायचं. ओके, बाय.